चला गुड मॉर्निंग. काल साराचा बड्डे केला आणि तसंच झोपलो जरा. आता पूर्ण दिवस झोपलो होता आणि सकाळी पण लवकर उठलो आणि आज सकाळी पण लवकरच उठायचा होता. तर आत्ता वाजलेत 8 आणि नाश्ता करायला आलो. नाश्ता करून लगेच आपल्याला पुढच्यासाठी आमचा काहीतरी अजमेर आहे वाटतं, इथूनच उद्यापूरला निघायचं तर त्यासाठी निघायचं. तर नाश्ता पटाट करतो. पहिला नाश्त्याला घेतलेला आहे बनाना ब्रेड पकोडा सँडविच वाटतं आणि वॉटरमेलन. याने पण तेच घेतल्यानंतर वाटतं इडली खाईल तो पण. हां तो रिफिल होता तसं खाईल. पप्पा पण तेच पप्पांचं हे लवकर आले आम्ही कसं लेट येतं सवय. हा बदला होतं घाल घेतलं तर घाला. मला एक गोष्ट दाखवतो. आमची जी सारा बेबी आहे तिचा सेम टू सेम डुप्लिकेट आहे. हा बघा ही पण तशीच दिसते, ही पण तशीच दिसते. तुझा काय तुझा डुप्लिकेट कुठे आहे? एकदम सेम ते याकी दिसतं. फेसिंग पण सेम आहे आणि हिची पण फेसिंग सेमच आहे. इथे देखो ना, इथे देखो सारा, इथे बघ तू सारास इथे बघ, इथे देखो सेम टू सेम आयडेंटिटी ट्विन्सच दिसतात ते. फक्त आमची इथे हे डाग लागलेला आहे आता. चला आता अजमेरला पोचलेलो आहे आणि हा बाकी लोक आहेत ते आमचे अर्धे ग्रुप अर्धे जास्त ते अजमेर दर्ग्याला चालत. आम्ही दर्ग्याला जायची इच्छा नाही आणि आम्ही एवढे लोक आहेत ते बिलकुलच विरोध आहे आमचा. तर आम्ही दुसरं इथे एक सोना टेम्पल इथं चाललेलो आहे. बघू कसा काय तिथे जाऊ. बरं कुठं काय नाही का बसायचं आणि गाडी पण कशी बसून कटाले म्हणून काही स्पॉटचं फिरू चला. तर बघू काय आहे. आणि त्याला की कॅफेला बसू पण तेवढं नको तो हा बोलला की ते टेम्पल आहे मग टेम्पलला जाऊन यावं. तर हा मंदिर आहे असा आणि एंट्री फी 40 रुपये आणि विदाउट लिफ्ट. आणि अगर लिफ्ट घेतली तर 50 रुपये. बाकी सीड्याच वाटते 40 का 50 असं काहीतरी सीड्या आहेत. हे बघा हे रेप्लिका आहे याचं हस्तिनापूरचं. आणि आज हा कैलास पर्वतचा आहे. हा बघा हा कुठला रेप्लिका आहे त्याचं इथे लिहिलेलं आहे. हा कैलास पर्वतचा आहे. हा पण हे दोघांना काय झालं हे हां ते फोटो घेतले ते सांगितलं इथं मी बोला ना. मी पण ते पहिला रीड केलं की कुठला आहे आणि हा सांगितलं बघा म्हटलं काय असं पाय बिया पडत असेल तसलं काय नाही. पण इथं असं मंदिर आहे का त्या साईडला. ओके तर इथून असा हा पूर्ण हे आहे म्हणजे तरी असं कुठलं तरी रेप्लिका पूर्ण असं हुबहू तसं बनलेलं आहे. तर हा जुन्या टाईमचा असेल की काय आयडिया नाही. काय कुठं काय लिहिलेलं पण नाही की कसलं काय आहे. पण असे आहेत बघा एकदम छोटे असं पित्तलचे आहेत की सोन्याचे आहेत की काय कोणा माहिती. हा वरतून व्ह्यू आहे. तुम्हाला खालू पण एक दाखवतो की कसं आहे छोटं जवळशी अजून की डिटेलिंग चांगले केलेलं असं काही नाही वाईट नाही. त्याला झोपलेलो आणि आता उठलं तर पहिला चालला की डायरेक्ट उद्यापूर आणि श्रीनाथ कॅन्सल नाही तर उद्या करायचा होता. बट काय माहिती काय चेंजेस झाला. तर श्रीनाथजीला आता दर्शनाला आलेलं आहे की उद्या करायचं आत्ताच जाऊन करतो का की आता उद्यापूरला जातातच रात्र होईल तर काय एवढं एक्सप्लोअर करायला भेटणार नाही. तर जाण्याचं डिसिजन की त्यांचा की आताच करू. मग अर्धे लोक पुढे गेले त्यांनी आमची 2 रिक्षा पाठवल्यात जे हाफा काकी रिक्षा कमी आलते पार्किंगला तर त्याच्यात आल्यात. तर बघूया कसं काय दर्शन होतं. फटाफट दर्शन करायचं आहे आणि होऊ शकतं उद्यापूरला लगेच निघायचं आहे. तर फोन आणि चप्पल तर काढतो. फोन आतमध्ये अलाउड नाही तर लॉकरला घेऊन बघतोय.
आणि अर्धे लोक आले त्यांचे काय कॉन्टॅक्ट होईत ना पप्पाचं ते पप्पा ते आहेत. तर आम्ही जेवढं आहे तेवढं इथं आता घेतोय VIP एंट्री आणि बघूया कसं काय दर्शन होतंय. बाहेर आलं लगेच भेटतो मला. व्रज लाडीला श्रीनाथ जी ने खम्मा रे खम्मा, व्रज लाडीला श्रीनाथ जी ने खम्मा रे खम्मा, मारा मेवाड़ना महाराजा ने खम्मा रे खम्मा, मारा मेवाड़ना महाराजा ने खम्मा रे खम्मा, ए धनी रे खम्मा तमने जाजी रे खम्मा, ए धनी रे खम्मा तमने जाजी रे खम्मा. तर दर्शन मस्त इथे दर्शन झालेलं आहे आणि गर्दी होती. म्हणजे आता इथे कसं डायरेक्ट असं लाईनच नाही, म्हणजे शॉर्ट म्हणजे असं एवढे जणांना नाही ते एक आता ग्रुप टाईपमध्ये करतात. त्यांना मध्ये दर्शन तेव्हा तर दार केवढा उघडेल तेव्हा सगळे दर्शनं जातात आणि पुस्तक बंद होतं मग कोणाला पाठवत नाही. आता पूर्ण कम्प्लिटली बंद झाले असं दिसून वाटतं, काहीतरी मोजकंच उघडत असेल आणि तो उघडून आता आपण बंद झाला. आता दर्शन बंद झालेलं आहे. आमचं नशीब चांगलं मानाचं की आम्हाला दर्शन पटकन भेटला. आणि आमचे बड्डे गर्लचा पण दर्शन नीट झालं नव्हता तर वापस तिला खांद्या उठून आम्ही गेलेला आहे. आणि बड्डे गर्लचा फादर काहीतरी बोलायचं आहे त्यांना. मस्त दर्शन झालं. संकल्पने खूप चांगली हेल्प केली माझ्या मुलीला, असं खांद्यावर घेऊन दर्शन करावं त्याच्याबद्दल धन्यवाद त्याचे. कॉंग्रॅच्युलेशन. चला चला. आणि हा आहे ना, हा एक्झिट गेट आहे त्याचा दर्शन. आणि आम्हा दर्शन पूर्ण ते साईडशी फिरून आणलेलं. इथे उदयपूरला पोहोचलेलं नाही, जसं काल तुम्हाला सांगितलेलं हिचा बड्डे आहे आज. तर तुम्हाला एक ब्युटी स्पॉट दाखवतो. पडली डाऊनफॉल झाला पिक्चरचा जरासा. आता इथे हॉटेलमध्ये वापस काल सेलिब्रेशन केलं आणि आज पण सेलिब्रेशन करतोय. विज्युअल सूपशी चालू केलेला आहे आणि सगळेच बाकीचे बसलेले आहेत. आमचा पूर्ण असा अजून आमचा थर्ड पार्टनर शुभम मात्रेने आलेला आहे. दादाने पण सूपच पिते. तर आज टोमॅटो सूप आहे आणि बाकी पुढे काय मेनू तो दाखवतो. राऊंड 2साठी आणलेलं आहे फिश टिक्का आणि 3 टाईपचे रोटी आहेत. एक नॉर्मल रोटी, एक नान, एक मिशी रोटी आणि चिकन आणि कांदा लिंबू. तर यांचा असा निर्णय आहे की रोटी नान बिन ते तर हार्ड आहे. तर बघूया, मी ट्राय करतो पहिला.